मला लोन संदर्भात चौकशी करायची आहे. कुठे करू? त्याची ती काउंटर आहे, तिकडे चौकशी करा. थँक्यू. नमस्कार मॅडम, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेत आपलं स्वागत आहे. नमस्कार. बोला, मी तुमची काय सहायता करू शकते? मॅडम, माझं नाव राधिका गुरुनाथ सुभेदार. मला पानसे मॅडमला भेटायचं आहे. पानसे मॅडम ना, तुमची अपॉइंटमेंट आहे का? नाही. रेफरन्स आहे का कोणाचा? हां, माझ्या शेजारी राहतात, सुबोध गुप्ते म्हणून, त्यांचा रेफरन्स आहे. सुबोध गुप्ते. मॅडम, तुमचं नेमकं काय काम आहे पानसे मॅडमकडे? नाही, म्हणजे कसं आहे का, माझा छोटासा उद्योग आहे. मी पापड, लोणची, मसाले वगैरे बनवते. तर त्याच उद्योगासाठी मला जरा लोन हवं आहे, म्हणून चौकशी करायची होती. म्हणून मॅडमला भेटायचं होतं, पण मी त्यांना ओळखत नाही ना. डोंट वरी, मॅडम तुम्हाला नक्कीच भेटतील. चला, मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाते. मॅडम, एक मिनिट हा, मी मॅडमना विचारते. तुमचं रेफरन्स लेटर देता का? हो, देते ना. तुम्ही इथे एक मिनिट थांबा. हो. मॅडम, राधिका सुभेदार म्हणून आलाय, हे रेफरन्स लेटर घेऊन. हां हां, पाठवतो ना. राधिका मॅडम, मॅडमने आतमध्ये बोलवलं. तुम्ही घाबरू नका, मॅडम तुम्हाला लोनबद्दल सगळं व्यवस्थित सांगते. या. हो. या. नमस्कार मॅडम. बसा. हो. नमस्कार मॅडम, मी राधिका गुरुनाथ सुभेदार. सुबोध गुप्ते म्हणून आहेत, आमच्या शेजारीच राहतात. ते तुम्हाला ओळखतात, त्यांच्या रेफरन्सने आले. हो हो, सुबोध खरं तर माझ्या यजमानांचे मित्र, पण आमची छान कौटुंबिक ओळख आहे. छान वाटलं तुम्हाला इथे बघून. मलाही खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मनाली, प्लीज जरा 2 कॉफी सांगतेस का? येस मॅडम. नको मॅडम, कशाला उगीच कॉफी वगैरे. अहो, आमची बँक प्रत्येक कस्टमरची अशीच काळजी घेते. नाही, ते तुमच्या स्टाफच्या बोलण्यावरनं समजूनच राहिले ना. आता त्या मॅडम गेल्यात या. मनाली नाव तिचं. हां, खूपच आपुलकीने चौकशी केली त्यांनी. धीर आला जरा. खरं सांगू का मॅडम, मला तर तुमचं खूपच कौतुक वाटून राहील. कामाला लावलंय यार. अभ्यास पण घ्या, याचं होमवर्क आम्हीच कम्प्लीट करा. हा काय करणार मग? बाकी काय येत नाही, म्हटलं ड्रॉइंगचं तरी होमवर्क करू. याला काय जाते स्वतःचा होमवर्क करायला. शी. बाळा, रूम मध्ये येताना नॉक करून यावं. हा, ती तर माझी रूम आहे. तरी काय झालं, मी बसते तुझ्या रूम मध्ये, तुझंच काम करते ना. प्लीज जा जा. गुड बॉय. गुड पण आहे, कम इन बोलायचं. कम इन. माझं होमवर्क. अजून कसला होमवर्क? करते ना मी होमवर्क ऑलरेडी. ते नाही हिसलीचा. यार काय आहे बघू, दाखव मला. घे. हुईस काही हुईस काय काय? तू सांग आन्सर. मला नाही माहिती. ह्या बुक मध्ये बघ ना, आन्सर हाय इथे. ओ, हा रामायणातला वर्स आहे काहीतरी. हो, मग माहिती रामायणात ते थोडा. काही रामायणात होती, काही रामाला जंगलात पाठवला. हे मला आईने सांगितलं. राधिका काय काय करते यार. असे सगळं करते. त्यामुळे सगळ्या गोष्टीत कम्पेअर करतात मला फादर आणि सन. काही तुझ्यासारखी होती. एवढी मोठी मोठी नाव, एक डोळा एवढा आणि एक डोळा एवढा. हो का? ते पण आईनेच सांगितलं का तुला? नाही, मी स्वतः बोलत आहे. काय होमवर्क करायचं तुला, कर ना काय ते. ते लिहिलंय ना बुक वर. हू इज काही त्याचा आन्सर माहिती, ड्रीनला येऊन काढायचं आहे. ओके, या.
फॉर हाऊ मेनी इयर्स? FORHOW how Yours? ER Yours नाही, yours. YEARS. काहीच कसं येत नाही रे. नाही नाही नाही. पाहिलंच नाही पहिल्याच दिवशी अथर्वची काय हालत झाली ते. अगं बाई तू नको ना लक्ष देऊ त्याकडे. पडू दे जरा जिम्मेदारी गुरुवर. कळू दे त्याला ती पोट्टी काही कामाची नाही ते. हो की नाही हो? हो ते बरोबर आहे. आणि मी काय म्हणते ते सगळं जाऊ दे. तू आता ना तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. अगं किती मागे पडतंय तुझं काम आता. नानीजी ते तर करून राहिली ना. ते जुजबी एवढ्याशा कामानी काय होणार आहे तुझं सांग. तू त्या चिटणीसांना भेटायला जाणार होतीस ना, अजून गेली नाहीयेस बघ. नाही नाही आजच फोन करते त्यांना आणि भेटायला जाते. पण नानीजी अथर्वचा विचार मनातनं जातच नाहीये. त्यात त्याची परीक्षा आहे. कोण अभ्यास घेत असेल, काय होत असेल त्या पोराचं. हॅलो, हा बघते मिस. नाही अथर्व घरी आला ना. राधिका ताई, मी फोन अशासाठी केलाय, उद्या शाळेत पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे. हो का? हे येणार असतील ना? हो, पण तुम्ही सुद्धा या असं सांगते मी, कारण अथर्वची प्रोग्रेस तुम्हाला सुद्धा कळायला हवी ना. बरं येते. ओके बाय. का आलं ग? काय नाही आई, अथर्वच्या शाळेत पेरेंट्सची मीटिंग आहे. मला बोलवलंय. का आलं? गुरुनाथ नाही जाणार का? हे तर जाणारच आहेत. मलाही बोलवलंय. नानीजी मागच्या वेळेस त्या पेरेंटच्या मीटिंग मध्ये इंग्रजी बोलताना फारच फजिती झाली होती माझी. यावेळेस तरी नीट बोलता येईल ना मला. अगं जमेल. इतका अभ्यास करतेस ना, नक्की जमेल बघ तू. आणि मी शिकवेन ना. हा म्हणजे बेसिक जे काही आहे ते मी तुला सांगेन, काही वाक्य सांगेन. तू एक काम कर, तुला जे प्रश्न विचारायचे ते मराठीमध्ये लिहून काढ, मग मी तुला ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगेन. खरंच का ग समिधा? हो बाई, एवढा चांगला विचार कसा काय आला बाई तुझ्या मनात? नाही, हल्ली खूप तऱ्हेतऱ्हेचे उद्योग करते नाही, म्हणून प्रश्न पडला मला, बाकी काय नाही. नानीजी नानी, तसाही तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीच आहे, पण कधीतरी सहज म्हणून एखादी गोष्ट घडू नाही शकत का? तुझ्या बाबतीत शक्यच नाही. समिधा ते राहू दे. रात्री सगळी कामं झाली ना का आपण बसूया. हा असं इंग्लिश शिकवेन ना की सगळे ऐकतच राहतील. काय सांग? ऐक, मला तुला एक न्यूज द्यायची आहे. कशी न्यूज? मी ना तिला पेरेंट्स मीटिंग साठी चुकीचं इंग्लिश शिकवलंय. सिरियसली? आता आणखीन मजा येईल. Actually, मॅम, shall I speak in English?